इतर जे या पक्षाचे नेते आहेत ते सर्व नेते एकत्रित येऊन इथे निवेदनावर सही करतील आणि हे निवेदन घेऊन निवडणूक आयोग जे कार्यालय आहे, मुख्य अधिकाऱ्यांचं जे कार्यालय आहे तिथे ते जातील। ज्या काही शंका उपस्थित करण्यात आलेल्या आहेत त्या शंकांसंदर्भात चर्चा ही राज्य निवडणूक आयोगाचे जे मुख्य अधिकारी आहेत यश चोकलिंगम यांच्यासोबत करतील। आणि त्यामुळे या भेटीचं महत्त्व यासाठी कारण सगळे विरोधातले पक्षातील नेते हे एकत्र येतात आणि प्रमुख नेते, मग त्यामध्ये उद्धव ठाकरे आहेत, शरद पवार आपण बघतोय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे इथे शिवालय इथे पोहोचलेले आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं हे कार्यालय शिवालय जिथे आता राज ठाकरे आलेले आहेत आणि इथे निवेदन जे तयार करण्यात आलेले आहे त्या निवेदनावर सही या सर्व नेत्यांची केली जाईल आणि हे निवेदन दिलं जाईल। याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा मग शिवसेना ठाकरे गट असेल, हे सर्व जे पक्ष आहेत ते वैयक्तिकरित्या राज्य निवडणूक आयोगांना भेटले, त्यांनी काही पुरावे सादर केले, ज्या काही शंका होत्या त्या उपस्थित केल्या। मात्र आता एकत्रित येऊन कारण आगामी महापालिका निवडणुका कधी जाहीर होऊ शकतात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी जाहीर होऊ शकतात आणि त्यामुळेच आता जी निवडणूक होणार आहे ती पारदर्शकपणे व्हावी आणि ज्या शंका विरोधी पक्षाच्या मनात आहेत त्या शंका या राज्य निवडणूक आयोगाने दूर कराव्यात या दृष्टिकोनातून ही भेट आहे। साधारणपणे 1 ते सव्वा तास ही भेटीची वेळ देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे साधारणपणे 12:15 साडेबाराच्या दरम्यान हे सर्व या शिवालय जे ठाकरेच्या शिवसेनेचं ऑफिस आहे तिथनं हे सगळे नेते निवेदनावर सह्या करतील आणि मग मंत्रालयातल्या 7व्या माळ्यावर जिथे ही भेट होणार आहे जे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी आहेत यश चोकलिंगम यांच्यासोबत आणि मग जे काही पुरावे दिले त्याचं नेमकं काय झालं हा तर प्रश्न विचारणारच। शिवाय आता पारदर्शकता राज्य निवडणूक आयोगाने ह्या सगळ्या आगामी महापालिका निवडणुकीत जर पारदर्शकता आणायची असेल तर मग नेमकं तुमच्याकडे पर्याय काय किंवा तशी कोणती उपाययोजना केली आहेत या सगळ्याचा जी विचारणा आहे किंवा मग चर्चा आहे ती आता ही नेते करतील। त्यामुळे एक प्रकारे एकतर शक्ती प्रदर्शन यासाठी कारण काही नेत्यांसोबत काही पदाधिकारी सुद्धा शिवालय इथे आलेले आहेत आणि त्यामुळे एकत्रितरित्या राज्य निवडणूक आयोगाची चर्चा करण्यास